वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं सालाबाद प्रमाण हे किती चौथं वर्ष आहे नाही का? चौथं वर्ष आज ज्यांनी अखंड देश सेवा करून आपला प्राण देशाकरता समर्पित केला असे परम आदरणीय देशभक्त, ज्या देशभक्ताच्या चरणावर आपला माथा विनम्र टेकवावा आदरानं, असे देशभक्त श्री शहीद जवान यश दिगंबर देशमुख या आमच्या यश भाऊच्या या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि आता हे चतुर्थ पुण्यस्मरण, या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ घडवून आलेला हा दिव्य आणि भव्येश्वरी संपन्न सोहळा म्हणून त्यांच्या परिवाराकडून मला, त्यांच्या पिताश्रींनी दिगंबर बाबांनी मला त्यांच्याकडून दिलेले निमंत्रण, त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, परिसरातील सगळी भजनी मंडळी, मृदंगाचार्य महाराज, हार्मोनियम वादक महाराज, गायनाचार्य महाराज, विनेकरी, भालदार, चोपदार, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक, प्रथमतः येथील गुणीजननी महाराज मंडळींना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तके हे पायावरी हे पायावरी या वारकरी संताच्या, गाणारे गंधर्व तर वाजवणारे इंद्र, तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण आता मिस शुकाचार्याने पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. नाही इतका उशीर नाही करणार बरं का. थोडं ते मागचे जरा पुढे पुढे सरकून घ्या, जरा तुम्हाला थंडी वाजणार नाही. माणसं ओळखे नसतात नाही हे सरका पुढं का, मी तिकडे थांबा नाही तर सरका पुढं. माता मावल्या तुम्ही थोडं पुढं सरका, जरा सरका पुढं सरका. धन्यवाद धन्यवाद. हो अण्णा भाऊ सरका पुढे सरका, अण्णा भाऊ सरका. असे जागा ठेवू नका. पंकज भाऊ पुढे पुढे सरका. या पुढे पुढे असे गोळक्यान बस नका का, तुमचं पटत नाही एकमेकाचं. हो ना तसं असतं काय काय हा तसं जमलं. ओके जमलं आता काय जमलं. धन्यवाद धन्यवाद. अभंग नामदेवरायाचा आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती, प्रत्येक देशभक्तांविषयी मला आदर आहे आणि माझे तसे टीव्हीलाही 222 वेळेस सगळ्या चॅनलला कीर्तन झाले, पण मी माझा परिचय सांगत असतो ऐकण्यासारखं बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आपस्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं यश भाऊच्या दरबारात बरं का. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात किंवा कारसाल गावानं वरात, पण शहीद देशभक्ताच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल त्यात यश भाऊंच्या या पुण्यस्मरणार्थ ही तुमची माझी पहिलीच झाली भेट आणि त्यात मी कीर्तने करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल माणसं हसरत म्हणजे कीर्तन पटायला नाही का आता, बरोबर असं काही पाहिजेत नाही का. आता मी काही बोललो तरी माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येणार, आला तरी काय करता म्हणा. भगवंताच्या कृपेनं तुमचे पाठ आहे ज्ञानेश्वरी गाथे, कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहे तुमचे माथे, पण कीर्तन सुटल्यावर आणा कांद्याचे 2-4 पोते. विठ्ठल उत्कृष्ट असं नियोजन देशमुख कुटुंबाने केलं. भागवा भागविने काट कसर नाही. इथं पाऊल टाकल्याबरोबर मला वाटलं नाही पिंपळगावमध्ये आलो, पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं की माझं कीर्तन वागा बॉर्डरला आहे. इतकं उत्कृष्ट नियोजन, अयोध्येत कीर्तन आहे. टाळ्या वाजवा जोरदार. मनातून वाजवा, ढिल्या नका वाजू, खणखणीत वाजवा एकदा.
तसं नाही का. उत्कृष्ट असे नियोजन, भागवा भागविना उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, सगळे कलाकार मंडळी ऐकणारे तेवढे सुज्ञ आहेत बरं का. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं तसं आपल्या सुपुत्राचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम तेवढ्याच थाटानं संपन्न करत आहात, म्हणून त्या कुटुंबाला मी धन्यवाद देतो. पण या परिवाराच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून आलेल्या मायबाप श्रोत्यालाही देशमुख कुटुंबाच्या तर्फे मी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांचे जरी नावं जरी परिचयात नसते तरी परिसरातून काही आलेली मंडळी असतील आणि न्याय डोंगरीहून आलेले माझ्यासोबत आमचे न्याय डोंगरीचे फौजी 16 मराठाचे शिवाजी भाऊ मगर, त्यांचे बंधू विजय भाऊ मगर असतील, विकी भाऊ मगर असतील, आमचे आदरणीय अनिल भाऊ नेरकर असतील, आणखी त्यांचा काही मित्र परिवार असेल, सगळ्यांना नमस्कार करतो आणि आणखी काही परिचित अपरिचित सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजचा हा कार्यक्रम देशभक्ताचा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे. हे बघा, पुण्यतिथी पुण्यस्मरण हे कोणाचं होतं? पुण्य करणाऱ्याची पुण्यतिथी होते, पाप करणाऱ्याची पाप तिथी सुद्धा होत नाही. तर एखादं महाराज आमचा बाप असा होता, त्याने नाही ते कामं केले, त्याची पाप तिथी करायची. पाप करणाऱ्याची पाप तिथी सुद्धा होत नाही, पण पुण्य करणाऱ्या पुण्यात्म्याची पुण्यतिथी होते. पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात? एकाच अभंगातून सांगतो बघा. पुण्य परोपकार आणि पाप ते परपिडा, आणिक नाही जोडा दुजायासी. पुण्य म्हणजे दुसऱ्यावर परोपकार करणे आणि पुण्य परोपकार, पाप म्हणजे दुसऱ्याला पीडा देणे. असं परोपकाराचं कार्य आमच्या यश भाऊ देशमुख यांनी केलं. आणि अशा म्हणून का तो पुण्यात्मा ज्या तिथीला जात असतो त्या तिथीला पुण्यतिथी असं म्हणतात. आणि यांच्या पुण्यतिथी पुण्यस्मरणार्थ भव्य निधिवेश्वरी संपन्न सोहळा. म्हणून सगळेच काही लांबून लांबून एवढ्या थंडीत येणं सोपं नाही. धन्यवाद. जेवढी आले इथं टाइमपास वाला एका आलं नाही का. नसू द्या गर्दी, पण माणसं गर्दी असून चालत नाही. इथं गर्दी माणसाची गरज आहे नाही का. माणसं गर्दी करतात नाही का. ज्या वेळेस ते शहीद होतो मुलगा त्यावेळेस भलती गर्दी पाहायला माणसं येतात का, आणि अशीच रिकामी गर्दी होती बघा नाही का. खरी दर्दी माणसं कायम जे विसरत नाहीत आपल्याला, ते खरी दर्दी माणसं आहेत. म्हणून सगळ्या गावकऱ्याला मी धन्यवाद देतो. तुम्ही गावकऱ्यांनी इथं नाही का येऊन उपस्थिती लावली, उत्कृष्ट असं नियोजन केलं बघा. आणि मी जो अभंग निवडला तो संत शिरोमणी नामदेव रायाचा. ज्या नामदेव रायाच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला, नामदेव रायाचं जन्मस्थळ संत शिरोमणी नामदेव महाराज नरसी नामदेव, हिंगोली जिल्ह्यामध्ये. इथून माझं गाव 450 किलोमीटर बघा. तिथे संत शिरोमणी नामदेव रायाचं जन्मस्थळ आहे. आणि त्या नामदेव रायाचे मी अभंग घेतला. कोणता? धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण. या अभंगातून नामदेव राय म्हणतात की त्यांचा जन्म धन्य जे अखंड नारायणाचं ध्यान करतात. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण. जे आतून बाहेरून नारायणाचं ध्यान करतात, स्मरण करतात, त्या नामधारकाला धन्यता देतात. धन्य महाराज जन्मले संसारी, त्यांचा जन्म धन्य जे अखंड नारायणाचं नामस्मरण करतात, नामधारकाला धन्यता देतात. यात नवल नाही. पुढच्या चरणात नामधारकाच्या मात्या पित्याला धन्यता दिली. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. मातेला धन्यता दिली. आणि शेवटच्या चरणामध्ये प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हणे. असा नामधारक ज्या कुळामध्ये जन्माला आला त्या कुळाला धन्यता दिली, असा अभंग आहे. पण हा अभंग नामधारकाला जरी धन्यता देणारा असला तर तो नामधारकाच्या ऐवजी आपण देशभक्ती जोडू. बरोबर आहे का नाही? अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे बघा. माणूस आपापल्या बुद्धीने अर्थ, हाच अभंग दुसऱ्या कीर्तनकारानं घेतला तो त्याच्या बुद्धीने लेवलना अर्थ लावल. आजचा अभंग मी देशभक्तांवर जोडलेला आहे बरं का. त्यांचा जन्म धन्य जे अखंड देशभक्ती करतात आणि देशभक्ताच्या मात्या पित्याला धन्यता दिली. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. इतकत नाही, त्या कुळाला धन्यता दिली. पण एक लक्षात ठेवा, धन्यता जरी दिली पण एक लक्षात ठेवा, अति परिचय झाला
की एखाद्या स्थानाचं महत्व कमी होतं, एखाद्या व्यक्तीचं महत्व कमी होतं. अति परिचय झाला की ज्या दिवशी भाऊ शहीद झाले त्या दिवशी किती गर्दी होती, तर 4 वर्ष लोटून गेले, माणसं विसरत गेले बघा, नाही का. पण माणसांनी विसरू द्या, पण वरच्यानं विसरू नये आपल्याला. त्यानं विसरू नये, तो विसरली तया थोर झाली हानी. हे बघा, देव सखा जरी आणि अवघे विश्व कृपा करी. जर देवाची कृपा असेल ना तर बाकीच्या कोणाच्या कृपेची गरज नाही. देवच जर मित्र असेल तर त्याला काय कमी का नाही. जर देव झाला पाठीमोरा आणि नसते विघ्ने येती घरा. देवानं जर पाठ फिरवली नाही ती विघ्न आपल्या घराला येतात. म्हणून तसं न होता देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. या संतांच्या प्रमाणानुसार उत्कृष्ट असं त्या ज्यांच्यावर अखंड देवाची देशाची साधू संतांची कृपा आहे, नाही का. अरे माणसं मुंगळ्यासारखी माणसं जातात दररोज, नाही का. कोणी ऍक्सिडेंट न जातं, कोणी कशानं जातं, माणसं विसरून जातात. पण देशाकरता आपला प्राण समर्पित करणं त्याच्यासारखं भाग्य नाही. हे ऐकायला बरं वाटतं, पण ज्याच्या पोटी जन्म आला त्या मायबापाला, त्या परिवाराला विचारा किती त्याग करावा लागतो. आणि या कुटुंबाचा त्याग तरी मी एवढा फिरतो, माझ्या इतकी मला तर वाटतं, नाही का. सगळे देशभक्त मला भारतातले, मी सगळ्या देशभक्तांवर जीवापाड प्रेम करतो. पण असं कुटुंब मी पहिल्यांदा बघितलं की आपला एक मुलगा शहीद होऊन दुसरा मुलगा देश सेवेसाठी लावला. आमच्या पंकज भाऊसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा बघा, नाहीतर सोपं नाही महाराज, नाही का. नाहीतर मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, माणसं ऐकता देता सोडून पण खऱ्या अर्थानं एवढा दुःखाचा डोंगर काळजावर ठेवून परत तेवढ्या ताकदीने उभं राहणे हे खऱ्या अर्थानं दुसऱ्या कोणाचं काळी नसून हे छत्रपती शिवाजी राजासारखे सुपुत्र दोन जन्माला आले बघा यांच्या पोटी. त्यांच्या पोटी आले म्हणून अभंग धन्यता निवडणार आहे. धन्य महाराज जन्मले संसारी. पण अति परिचय झाला की एखाद्या व्यक्तीचं स्थानाचं महत्व कमी होतं. हे बघा, अति परिचय झाल्यामुळं सूर्याचं महत्व कमी झालं का. सूर्य दररोज निघतो, सूर्याची कुणी आरती करत नाही, बरोबर आहे का नाही. चंद्र फक्त महिन्यातून पौर्णिमेला चतुर्थीला येतो, माता मोर्या त्याची आरती करतात, बरोबर आहे की नाही. आणि तो एकमेकाला म्हणतात, का ग निघला का ग चंद्र, का एवढी उत्सुकता का चंद्राची. फक्त महिन्यातून एकदा येतो, चतुर्थीला पौर्णिमेला. सूर्य दररोज निघतो, सूर्याची कोणी आरती करत नाही. म्हणून हिवाळ्याच्या दिवसात सकाळी 8 वाजता ऊन बरं वाटतं आणि तेच ऊन उन्हाळ्यात 8 वाजता डोकं उठतं का. अति परिचय झाल्यामुळं सूर्याचं महत्व कमी झालं. यातही नवल नाही, अति परिचय झाल्यामुळं त्या कोरोनाचं पण महत्व कमी झालं बघा. नाहीतर त्या कोरोनाच्या काळामध्ये माणसं घाबरून गेले होते. खोकला की ठोकलाच, घाबरून गेले होते माणसं. इतका कोरोनाचा कार्यक्रम अवघड होता. तर काही मी तर म्हणतो, काही घरच्या आई वडिलांची मुलांनी एवढी सेवा केली, कोरोना काय भानगड आणखी काहीला मिळणार नाही बघा. मी तिकडे माझं जी टॉकीजला कीर्तन होतं बीडला, एका आजीला विनोदात हसत म्हटलं, आजी तुमच्या सुनेला कोरोना झाला. त्या आजीला कोरोना काय भानगडच माहिती नव्हती. ती म्हणते, आजी म्हणते, माय महाराज देवा लय चांगलं केलं. या 10 वर्ष झालते महाराज तिच्या लग्नाला, तिला काही लेकरू बाळ नव्हतं. आता काय लेकरू झालं म्हणलं म्हणजे कोरोना काय भानगड आणखी काही करायला मिळणार नाही. पण अति परिचय झाल्यामुळं त्या कोरोनाचंही महत्व कमी झालं. आता कोरोनाला कोण घाबरत नाही, आता नाही का. कोरोना गेला, आता माग कोरोना गेला आणि पुन्हा काहीतरी मधात आला ओमिक्रॉन. काय आमिर खान काय आलं तर मधात ओमिक्रॉन, नाही का. करीना आणि आमिर खान असे हे विचित्र रोग आहेत बघा. हे देवाच्या नावाने एक रोग नाही, हिरोच्या नावाने रोग आहेत सगळे, बरोबर आहे का नाही. म्हणून नामचिंतन साधू संतांच्या वचनावर करावं बघा. पण अति परिचय झाल्यामुळं जिथं कोरोनाचं महत्व कमी झालं, अति परिचय झाल्यामुळं सूर्याचं महत्व कमी झालं. यातही नवल नाही, अति परिचय झाल्यामुळं जावयाचं पण महत्व कमी झालं. म्हणून जावाई लांबचा असावा आणि 4-2 वर्षानंतर गावात येणार असावा. मग बघा त्या जावयाचा थाट, जावयाला माझा नाकाचा मोती ठेवी गाण परी जावयाचा राखी मान. पण तो जावाई लांबचा असला पाहिजे आणि 4-2 वर्षानंतर गावात येणार असला पाहिजे. इथं गावातल्या गावातच जर जावाई असेल आणि सासूच्या घरी 4-4 चक्रा दिवसातून घालत असेल तर तीच सासू वैतागून म्हणते, इकडे रे जावया, काय ती तांबडी बादली घेऊन तेवढी लावून आला. इतका दर्जा का खाली आला, अति परिचय झाला. इथं कोणी नाही जावाई.
हे बघ असला तरी काय इलाज नाही, आता काय करू, आता इथं जवळच पेटलं का, आता काय करा. हे बघा आमच्या कीर्तनातील दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे, कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो. ज्याच्या मापाला आला त्यानं ड्रेस घालायचा, पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला फेस फेस बसता असेल, कोणी जावाय संतोष हो का हे, अरे वा धन्यवाद. म्हणजे आमच्यात पेटवू लागतं मी बरं नाही का, हे संतोष भाऊवर नाही त्यांच्यावर नका घेऊ नाही का, तुमच्यातली तशीच काय. विठ्ठल विठ्ठल बरं, तुम्ही आमच्या जोड लावता नाही का. म्हणून अति परिचय झाल्यामुळं जिथं जावयाचं महत्व कमी झालं, सूर्याचं कोरोनाचं यातही नवल नाही. अति परिचय झाल्यामुळं बघा छत्रपती शिवाजी राजाचंही काहींनी महत्व कमी केलं. तर छत्रपती शिवाजी राजासारखा राजा झाला नाही दादा हो नाही का. म्हणून विचार करा, छत्रपती काय म्हणत का हो महाराज, छत्रपती शिवाजी राजाला तर अख्ख्या जगानं डोक्यावर घेतलं आणि तुम्ही म्हणता महत्व कमी आपण केलं. बघा, नाहीतर मी प्रत्येक प्रश्न विचारतो, असा आपल्या महाराष्ट्रात एकही जिल्हा तालुका असं गाव नाही की जिथं छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं एखादा तरी चौक, एखादा तरी गल्ली, एखादं तरी आहेच काही ना काही शिवाजी महाराजाच्या नावानं. जर शिवाजी राजाचं जर आपल्याला महत्व असतं तर कल्पना करा, प्रत्येकाच्या फार 95% प्रत्येकाच्या मोटरसायकलवर शिवाजी महाराजचा ते फोटो सिंबॉल आहेच. तर शिवाजी राजाचं खरंच जर आपल्याला महत्व असतं तर ती गाडी धाब्यावर गेली नसती का. अति परिचय झाल्यामुळं शिवाजी राजाचं महत्व आपण कमी केलं. नाहीतर विचार करा, छत्रपती शिवाजी, अरे म्हणजे शिवाजी राजाचं महत्व परदेशातल्या लोकांना कळालं पण आपल्याला नाही कळालं. विचार करण्यासारखं. म्हणून जगात व्हिएतनाम नावाचं एक देश राष्ट्र आहे, त्या व्हिएतनाम सोबत अमेरिकेने, थोडा आवाज मोठा दे जरा, तसा आवाज माझाच मोठा आहे पण तुमचा थोडा द्या जरा नाही का. ज्या व्हिएतनाम छोटस राष्ट्र आणि त्या व्हिएतनाम सोबत अमेरिकेने चक्क 20 वर्ष झुंज खेळली आणि 20 वर्ष झुंज खेळून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला व्हिएतनामनं हरवलं. आणि मग काही मीडियावाले पत्रकार मंडळी आले व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाकडे आणि विचारलं, अहो सध्याच्या घडीला जर विचार केला तर तुमच्या व्हिएतनाम नावाच्या देशाचं नाव जगात गाजत आहे. छोटस राष्ट्र असे तुम्ही नेमकं केलं काय, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला तुम्ही हरवलं. त्यावेळेस व्हिएतनामच्या त्याच्या डोळ्याला धारा लागल्या राष्ट्राध्यक्षाच्या. त्यानं सांगितलं, अरे नेमकं सांगू तरी काय तुम्हाला, म्हणजे अरे आम्ही हातात झालो होतो, डोक्याला हात लावले होते असं आम्हाला वाटत होतं. आम्ही काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये आमचा व्हिएतनाम नावाचा देश अमेरिकेमध्ये विलीन होणार आम्ही हातात झालो होतो. पण त्या संकटाच्या काळामध्ये माझ्या हातामध्ये एका पानाचं चरित्र लागलं आणि त्या चरित्रामध्ये असं वाचल्या गेलं की मुठभर मावळे हातात धरून जगावर राज्य करणारा एकच राजा, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. त्या शिवाजी राजाचं ते वाक्य ऐकलं आम्हाला अंगात ताकद, 1000 हत्तीचं बळ आम्हाला भेटलं आणि आम्ही तंत्र लढाई करत करत गेलो आणि आज आमचा व्हिएतनाम नावाचा देश जगाच्या नकाशात आमचं नाव झळकत आहे. बघा, असे काही अनेक दिवस गेले. तो राष्ट्राध्यक्ष गेला मेला बिचारा आणि तिथल्या महिला राष्ट्राध्यक्ष असा छत्रपती शिवाजी राजा होऊन तरी कसा गेला हे बघण्याकरता आपल्या भारतात, महाराष्ट्रात आले आणि विचारलं काही ना, का हो इथं छत्रपती शिवाजी राजाची समाधी कुठे. आपलीच माणसं हे त्याच्या तोंडाकडे बघतात, त्याच्या तोंडाकडे बघतं. रायगड तुमच्या भारतात, महाराष्ट्रात आहे ना, मग चला रायगडवर घेऊन. काही मीडियावाले, पत्रकार, कॅमेरेवाले मंडळी, महिला राष्ट्राध्यक्ष व्हिएतनामच्या त्यांच्या सोबत गेले आणि तिथं शिवाजी राजाच्या समाधीवर त्या मायमावरीनं डोकं टेकवलं. घळघळ घळघळ डोळ्याला धारा लागल्या, जीवनाला धन्यता लाभली. विचारलं त्या पत्रकारांनी, का हो सध्याच्या घडीला तुमच्या देशाचं व्हिएतनामचं नाव जगात नकाशात गाजत आहे, पण विचार जर केला तर तुम्ही कमी करा, इथपर्यंत तुम्ही आल्या, तुमच्या अंगातली फार मोठी नम्रता आहे, तुमच्या डोळ्यालाही धारा लागल्या, तर नेमकं काय तुमचं प्रेम आहे असं म्हटल्याच्या नंतर डोळ्याला धारा लागल्या त्या माय माऊळी. अरे काय सांगू शिवाजी राजाचं महत्व तुम्हाला. आणि रडत त्या माय माऊळीनं ती समाधीवरची, शिवाजी राजाच्या समाधीवरची मुठभर माती घेतली आणि आपल्या पर्स मध्ये टाकली.
पर्समध्ये टाकल्याच्या नंतर मीडियावाल्यांनी विचारलं, इथपर्यंत आल्या ठीक आहे, शिवाजी राजाच्या समाधीवरही डोकं टेकवलं, तुमच्या अंगातली फार मोठी नम्रता झाली, पण तुम्ही मुठभर माती कशाला पर्समध्ये टाकली? असं म्हटल्याच्या नंतर त्या माय माऊलीला हुंदका आवला नाही, डोळ्याला धारा लागल्या. अरे काय सांगू या मातीचं महत्व. एका पानाचं आम्ही चरित्र वाचलं तर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला आम्ही हरवलं. त्यावेळेस पासून मला वाटत होतं असा शिवाजी राजा होऊन तरी कसा गेला, त्याचं दर्शन घ्यायचं मला. आज माझं दर्शनाची इच्छा मला पूर्ण झाली, मला धन्यता लाभली. ते ताल्हाळ नका लावू, मुद्द्याचं बोला. तुम्ही माती कशाला पर्समध्ये टाकली? मग तर त्या माय माऊलीला राहुल नाही, लटलट कापत होती, डोळ्याला धारा लागल्या आणि तिनं रडतच उत्तर दिलं, अरे काय सांगू या मातीचं महत्व. आता ही शिवाजी राजाच्या समाधीवरची मी मुठभर माती घेणार आणि आमच्या व्हिएतनाम नावाच्या देशामध्ये मिसळणार आणि असे हजारो छत्रपती आमच्या इकडे जन्माला येणार. हेच जर शिवाजी राजे आज आमच्या इकडे जन्माला आले असते तर आम्ही आज अमेरिकेवर नाही तर जगावर राज्य गाजवलं असतं. असा या जगामध्ये एकच राजा जन्माला आला, एकच राजा थोडा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. गोडस बघा, शिवजयंती बघा, तुम्ही शिवाजी राजाचं नाव घेतलं, टाळ्या वाजवल्या, मला आनंद वाटला. इतकंच नाही, टाळ्या तर शिवाजी राजाचं नाव घेतल्यावर टाळ्या तर वाजल्याच पाहिजेत, पण आपल्या अंगावर सुद्धा काटा उभा राहायला पाहिजेत. आणि ज्याच्या अंगावर काटा उभा राहत नसेल त्याचा सगळ्यांनी म्हणून काटा काढला पाहिजेत, नाही का? विचार करा मग बरं का. अरे 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या अंतःकरणात ज्या राजानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे बघा. म्हणून शिवाजी राजा म्हणायचं काही माणसं म्हणतात, काहो महाराज तुमचेच काही महाराज मंडळी सांगतात शिवाजी राजाची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी करा, तुम्ही कोणी म्हणता 23 मार्चला करा आणि कोणी 3री तारीख सांगतात. मग शिवाजी महाराज काय तीनदा जन्माला आले होते का? आम्ही जयंती कशी साजरी करायची? मी सांगतो तशी जयंती आजपासून साजरी करा. छत्रपती शिवाजी राजाची जयंती तुम्ही 19 फेब्रुवारीलाही साजरी करू नका आणि 23 मार्चलाही साजरी करू नका. मग अरे माझ्या राजाची जयंती दररोज साजरी केली तरी कमीच आहे बघा. का? शिवाजी राजाचा मग ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला आणि ज्याला स्त्री आईच म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, नाही का? पण शिवाजी राजाचं महत्व, राजा शिवाजी राजासारखा राजा होऊन गेला नाही, पण अति परिचय झाल्यामुळं शिवाजी राजाचं महत्व व्हिएतनामला कळालं पण आपल्याला नाही कळालं बरं का. तसं अति परिचयामुळे शिवाजी राजाचं महत्व कमी झालं यातही नवल नाही. आता आपल्या मुद्द्यावर येतो, अति परिचय झाल्यामुळं या नरदेहाचं महत्व पण आपल्यामधून संपून गेलं. म्हणून काहींना नरदेह मिळाला तर काहींना कळाला, काहींना कळाला तर काहींना मिळाला, काहींना कळाला नाही आणि मिळाला नाही, काहींना कळालाही आणि मिळालाही. तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. वास्तविक पाहता देवानं आपल्याला नरदेह दिला कशा करता?
दिला देह भोजना गोमठा नाही तर भजना गोमठा. भजना करता देवाने आपल्याला नरदेह दिला. म्हणून चष्म्या करता डोळे का डोळ्या करता चष्मा. टोपी करता डोकं का डोक्या करता टोपी. पाया करता जोडे का जोड्या करता पाय. माणसा करता सदरा का सदऱ्या करता माणूस. अज्ञान माणूसही डोळे झाकून सांगल महाराज. चष्म्या करता डोळे नाही डोळ्या करता चष्मा आहे. टोपी करता डोकं नाही डोक्या करता टोपी आहे. जोड्या करता पाय नाही पाया करिता जोड्या आहेत. सदऱ्या करता माणूस नाही माणसा करता सदरा आहे. तसा देहा करता परमार्थ नाही पण परमार्था करता आपला देह आहे. म्हणून देवे दिला देह भजना गोमटा पण तोया झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला नरदेह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. देवतादिकांना नरदेह कळाला पण त्यांना मिळाला नाही. म्हणून स्वर्गाची देव इच्छा प्राप्त करतात. भजना गोमट्टा तोया झाला फटाबाधिकेचा. बर का पण स्वर्गीची अमर इच्छितात देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. त्यांना नरदेह भेटत नाही पण इच्छा प्राप्त करतात. थंडीमुळे जरा होते मागा पुढे नाही का. स्वर्गाची देव इच्छा प्राप्त करतात की देवा नाही का स्वर्गीची अमर स्वर्गाच्या देवाला इच्छा प्राप्त का देह अल्लाह ने तुझे या खाया सुख पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. नाही का. म्हणून देवतादिकांना कळाला त्यांना मिळाला नाही. आपल्याला मिळाला आपल्याला कळाला नाही. जनावराला मिळाला नाही कळाला नाही. का कुठं बघितलं 4-2 गायी म्हशी गाढव आले भजन केलं. गाढव धाब्यावर जातील गाढवाचं म्हणतो मी तुम्ही का असता नाही का पण इकडे येणार नाही. बरोबर आहे का. त्यांना मिळाला नाही आणि कळाला नाही. आपल्याला मिळाला आपल्याला कळाला नाही. फक्त साधू संतांना नरदेह मिळालाही आणि कळालाही. म्हणून साधू संत छाती ठोकपणे म्हणतात धन्यामी जन्म आलो Thank you.
साधू संताला नरदे मिळालाही आणि कळालाय, म्हणून म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. त्यांना मिळालाही नरदेने कळालाही, म्हणून बर का ज्याला नरदे मिळाला. कोणता नरदे? जो नरदे देवतादिकांना भेटत नाही. कशा करता? नारायण नामस्मरण करण्याकरता आम्हाला नरदे भेटावा, पण नारायण नामे होऊ जीवन मुक्त. पण त्यांना नरदे भेटू शकत नाही. फक्त इच्छा प्राप्त करता स्वर्गीचे अमर इच्छिता ती लोका मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशा करता? नारायण नामे नारायण नामा करता मला नरदे भेटावा, पण तो नरदे त्यांना भेटत नाही. तोच नरदे साधू संतांना भेटतो आणि नारायणाचा अखंड ध्यानही करतात. त्या नामधारकाला नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात धन्यता देतात. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण त्यांचा जन्म धन्य आहे. जे अखंड नारायणाचं नामस्मरण करतात त्या नामधारकाला नामदेवराय धन्यता देतात. त्यांचा जन्म धन्य. जे अखंड नारायणाचं नामस्मरण ध्यान करतात त्या नामधारकाला धन्यता देतात. यात नवल नाही. धन्य त्याची नामधारकाला धन्यता देतात. यात नवल नाही. त्याच्या मातेला धन्यता दिली. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली. मातेला ठिकठिकाणी धन्यता दिली. कर्तबगार जेवढे पुरुष झाले धन्यता ही मातेला दिली. बघा आता आळंदीमध्ये एवढा समाधी सोहळ्याचा उत्सव चालू आहे बघा. हे बघा, नाहीतर मी एकादशीला आतापर्यंत या 15 वर्षात ही पहिली एकादशी आहे. आळंदीला न जाता मी इकडे राहिलो, पण मी विचार केला जाऊ द्या एका देशभक्ताची मला सेवा करायला भेटते. आणि कालही योगायोगानं एका देशभक्ता म्हणजे सप्त्यातलं कीर्तन होतं. शहीद प्यारा कमांडो अमोल भाऊ गोरे ते वाशिम जिल्ह्यामध्ये काल तिथं कीर्तन होतं. आजही एका शहीदाचं मला
हे सेवा करण्याची मला संधी भेटली. नाहीतर आळंदी आता सकाळी लगेच मी कीर्तन सुटल्या त्यानंतर आळंदीला जाणार आहे. आळंदीचा सोहळा विचार करा. आज ज्या मातेला धन्यता दिली, एवढं ज्ञानोबाऱ्यांकरता गर्दी जमली, पण त्या ज्ञानोबाऱ्यांच्या आईला धन्यता दिल्या गेली. आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. शिलवान मुलगा जन्माला आला, सुशीलो आईचं पुण्य. विद्वान जन्माला आला, बापाचं पुण्य. उदार जन्माला आला, त्याचं वंशाचं पुण्य. आणि भाग्यवान जन्माला आला, त्याचं स्वतःचं पुण्य. या सगळ्या गोष्टींनी युक्त असणारे आमचे यश भाऊ आहेत, नाही का? सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरता. तर असे जगात कोणाचे मायबाप आहेत? एक मुलगा देशासाठी ज्यांना आपला प्राण दिला आणि दुसरा मुलगा देशाकरता त्या सेवेला व्हायला, असं घडत नाही. म्हणून असे हिरे मोजके जन्माला येतात बघा. म्हणून गरज होती समाजाला ज्ञानोबाऱ्यांची, गरज होती समाजाला ज्ञानोबाऱ्यांची. पण 22व्या वर्षी माऊलींना समाधी घ्यावी लागली. गरज होती समाजाला जगद्गुरु तुकोबाऱ्यांची, पण 40-42व्या वर्षी वैकुंठाला जावं लागलं. गरज होती समाजाला छत्रपती शिवाजी राजाची, पण काळाच्या पुढे कुणाच चाललं नाही. तशी गरज होती या देशमुख कुटुंबाला आमच्या यश भाऊची, पण काळाच्या पुढे कुणाच चालत नाही. पण तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. यश भाऊंचा सोहळा इथं साजरा होतो, यात नवल नाही. त्यांनी या भारत माते करता आपला प्राण समर्पित केला. स्वर्गातही त्यांचा सोहळा तितक्या थाटात संपन्न होत असेल बघा. हे काय मी कीर्तना सांगतो हा त्यांच्याविषयी कीर्तन म्हणून नाही, त्याला शास्त्राचे काही पुरावे आहेत. आणि माझं जर खोटं वाटत असेल ते वृंदावनचे प्रेमानंद महाराज बघा, त्यांची व्हिडिओ आपल्या मोबाईल आहेत बघा, ते किती देशभक्तांचं महत्व सांगतात बघा. म्हणून शास्त्रात ते सांगितलं, 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. तिघामुळे आपल्या देशाला शोभा आहे. कुणामुळं? तिघामुळे शोभा आहे. कुणामुळं? सती, शूर आणि संत. म्हणजे शूरवीर जे आहेत ते पण संताच्या लेवलला त्यांची पण उंची तेवढीच आहे बघा. म्हणून आईनं जर जन्म द्यायचा तर एखाद्या शूराला वीराला जन्म द्यावा, एका देशभक्ता हरिभक्ताला द्यावा, नाहीतर त्यापेक्षा वांज राहिलेली बरी. नाहीतर आता हल्लीच्या काळात आपण विचार करतो, आपण काळ किती बिघडलेला आहे बघा. इतका व्यसनाधीन लोक झालेत बघा, तुफान व्यसनाधीन, नाही का? असे कीर्तनात किती सांगितलं व्यसन करू नका तरी लोक सुधरत नाहीत. एखाद्या तर इतकं दारू पियाचं बिचारा, त्याच्या घरी गेलो, त्याच्या पाया पडलं, बाबा दारू पिऊ नको. त्या डोळ्याला इतक्या धारा लागल्या. मला याची दारू आजपासून सुटली. मला आनंद वाटला. म्हणजे महाराज तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या महाराजानं माझ्या घरी यावर मला नमस्कार करावा. आजपासून बंद म्हणजे बंद. म्हणलं काय बंद? तुमचं आमच्या घरी येणं जाणं बंद. आता काय करता? म्हणजे या गोष्टी सुटण्यासारख्या नाहीत बघा. बरोबर का? म्हणून व्यसन कधी सुटत नाहीत. अरे म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. नवीन ऐकलंय भेटलं तुम्हाला नाही का? पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जन्म द्यायचा आईनं तर शूराला विला जन्म द्यावा, नाहीतर या उलट उन्मत्तो मात्र दोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेने दरिद्रता. उन्मत्त मुलगा जन्माला आला, उन्मत्तो मात्र दोषेन, उन्मत्त मुलगा जन्माला आला त्याच्या आईचं पाप. मूर्ख जन्माला आला त्याच्या बापाचं पाप. कंजूस जन्माला आला त्याच्या वंशाचं पाप. आणि दरिद्री जन्माला आला त्याचं स्वतःचं पाप. पण भाग्यवान जर असा देशभक्त तुमच्या यशभाऊ सारखा येत असेल तर खऱ्या अर्थानं त्यांच्या कुलाला धन्यता. सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरता, दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. नाही का? म्हणून हे बघा आज ज्ञानोबाऱ्यांचा एवढा समाधी उत्सव चालू आहे बघा. नाहीतर म्हणून आज घरातील जर एखादा मोठा माणूस गेला तर अख्खं घर रडतं. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या गाव रडतो, त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या तालुका रडतो, त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या जिल्हा रडतो, त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या अख्खा महाराष्ट्र रडतो, त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या हिंदुस्थान रडतो, त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या अख्ख्या जगातली माणसं रडतात. पण मोठा कुणाला म्हणावं? ज्याच्या जाण्यानं देवाच्या डोळ्याला धारा लागाव्या,
ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानोबाराय समाधी अवस्थेला गेले, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत ज्याच्या पुढे अभिषेकाला बारी तो जगाचा बाप रडायला लागला. ज्या दिवशी आमचे येश भाऊ गेले असतील खऱ्या अर्थानं बर का देवाच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील की माझ्या या भारत मातेच्या नाही का, नाहीतर जगात कुणीही पैसे कमवतं बघा, नाही तर कोणी म्हणतं नाही का ही फौजची नोकरी म्हणजे काय पैसे कमवायचा कार्यक्रम नाही, मी देतो तुम्हाला 1 कोटी द्या, घ्याला बरं गोळी, स्वतःच्या ह्याच्यात नाही घालू शकत माणूस का ना का. अरे एखाद्याच असा शूरवीर जन्माला येतो हे कुणाच्याही नशिबाला नसतं. नाहीतर मी नेहमी सांगत असो जगात भरपूर नोकऱ्या आहेत पण इज्जतदार नोकरी फक्त देशभक्ताचीच आहे. नंतर विचार करा, अरे जंगल में पेड़ तो बहुत है, जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी देशभक्तीची बघा. म्हणून एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना एखाद्या वेळेला देवाच्या पाया पडला नाही तरी चालेल, पण एखादा जर फौजी समोर आला ना त्याला शरूट मारल्याशिवाय राहू नका, हीच खरी देशभक्ती ठरल. याची खरी गरज आहे बघा. संतांच्या लेवलला देशभक्तांना ठेवलं बघा. माऊली ज्ञानोबा यांचा विचार करा, समाधी आता होत नाही का 2 दिवसानंतर माऊलीची समाधीचा दिवस आहे बघा. ज्या दिवशी ज्या नाही का मागच्या वारीला एकादशीला मागच्या वारीला ज्यावेळेस पंढरपूरला सगळे वारकरी जमले आणि पांडुरंगानं सांगितलं आलेल्या लाडक्या वारकऱ्यांना, अरे पुढच्या वारीला माझ्या ज्ञानोबारांना समाधी द्यायची. अख्खं पंढरपूर गजबजलं, माझ्या ज्ञानोबारांना समाधी द्यायची. अष्टमी पासून इकडे अलंकापूर गजबजला आळंदीमध्ये. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी नाही का, ज्या दिवशी समाधी उत्सव आहे पिंपळाच्या पारी बैसल्या पंगती. ज्यावेळेस ज्ञानोबाराय निघाले समाधीकडे त्यावेळेस देवी निवृत्तीयाने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. त्यावेळेस निघाले ज्ञानोबारांना घेऊन एका हाताला निवृत्तीनाथाने धरलं आणि एका हाताला जगाच्या बापानं पांडुरंगाने धरलं आणि निघाले समाधी स्थळाकडे. त्यावेळेस निवृत्तीनाथाच्या डोळ्याला धारा लागल्या. विचारलं पांडुरंगाने, निवृत्ती तुम्ही प्रवृत्तीहून येऊन रडता, हे शोभलं का तुम्हाला? अहो देवा, हे माझं भावाचं प्रेम रडवतं मला. अहो नाथ, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपराटे. अहो मोठ्याच्या अगोदर लहान्याला समाधी, देवा हा तुमचा कोणता न्याय आहे? असं म्हटल्याच्या नंतर पुढे गेल्याच्या नंतर चिमुकली मुक्ताबाई सोपान काकाच्या गळ्याला बिलगुन रडली, दादा ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशी जात सोपान मज सांभाळीत. माझा सोपान दादा मला सांभाळायचा. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशी जात. आता उद्यापासून आम्हाला मधुकरी कोण खाऊ घालणार? चिमुकली मुक्ताई रडते, बघा डायरेक्ट तुम्ही आळंदी डोळ्यासमोर आणून दिली बघा. नाही का, सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीर मनती धरा धरा निवृत्तीसी. आता आमचा दादा आम्हाला सोडून जाणार. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेशी जात सोपान मध्ये सांभाळीत. आता उद्यापासून आमचं कसं? पुढे गेल्याच्या समाधी स्थळापर्यंत गेल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथाला हात जोडले आणि माऊलींनी निवृत्तीनाथाच्या पायावर डोकं टेकवलं आणि शेवटचा नमस्कार केला. दादा, या जन्माची तुमची माझी शेवटची भेट.
अमर्यादा कधी नाही केली येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. निवृत्तीनाथ म्हणतात पांडुरंगाला, अमर्यादा कधी नाही केली येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. देवा, माझ्या ज्ञानराजाने गुरु शिष्यपण सिद्धीला नेलं. निवृत्तीनाथाच्या डोळ्याला धार लागल्या. ज्ञानोबा राय म्हणता, दादा, जीवनात माझ्याकडून काही चुकलं असेल, माझ्याकडून काही चुकलं असेल तर माझे अपराध पोटात घ्या. मी तुमचा लहान भाऊ आहे. लहान भावाचं काही जर चुकलं असेल तर मला क्षमा करा. असं म्हटल्याच्या नंतर निवृत्तीनाथाच्या डोळ्याला धार लागल्या. ज्ञानराजा, असं म्हणू नको राजा. म्हणजे आपले रात्रीचे मायबाप एकाएकी सिद्ध बेटात आपल्याला टाकून गेले. त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. त्या दिवशी रात्री 12 वाजता मला उठवलं. निवृत्ती, चालू राजा, आता मी अनंताच्या प्रवासाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला. हे आळंदीची लोक तुम्हाला सुखानं जगू देणार नाहीत. याच्या करता मी देहांत प्रायश्चित्त घेतो. संन्यासाची कार्टे म्हणतात ना, तुमच्या करता आमचा प्राण समर्पित करतो राजा, म्हणजे तुम्हाला तरी गावात ते लोक सुखानं जगू देतील. ज्ञानोबारायांच्या आईवडिलांनी नाही का देहांत प्रायश्चित्त घेतलं इंद्रायणीमध्ये. पण ज्यावेळेस निवृत्तीनाथ सांगतात, ज्ञानराजा, त्या रात्री तुम्ही सगळे भावंड झोपली होते, मी फक्त एकटा मला जाग केलं. आईवडिलांनी तोंडावून हात फिरवला. म्हणले, निवृत्ती, माझी चिमुकली मुक्ताबाई सकाळी उठल. दादा, अरे आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? माझ्या मुक्ताईला सांभाळ माझ्या निवृत्ती. नंतर सोपान काकाच्या तोंडावून हात फिरवला. नंतर ज्ञानोबारायांच्या ज्ञाना तुझ्या सुद्धा तोंडावून हात फिरवला आणि सांगितलं, निवृत्ती, आम्ही चालू आता देहांत प्रायश्चित्त घ्यायला. माझा ज्ञाना, सोपान, मुक्ताबाई सकाळी उठतील. दादा, अरे आई बाबा कुठे गेले? त्या तिन्ही भावंडाला सांभाळण्याचं कर्तव्य आता निवृत्ती तुझे राजा. माय बापाची जबाबदारी आज तुझ्यावर टाकून चाललो. तू त्यांचा मायबाप हो. मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो. त्या लेकरांचा सांभाळ कर. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानराजा, रात्रीचे मायबाप गेले एकाएकी, त्यावेळेस मीच जागा होतो. मायबापाने सांगितलं, निवृत्ती, मायबापाची जबाबदारी आजपासून तुझ्यावर. म्हणून ज्ञानराजा, मायबापाची जबाबदारी पार पाडण्यात मी कमी पडलो असल, तुम्हाला कधी मदोकरी वेळेवर भेटली नसल, तर तुम्हाला 3 भावंडाला डसा डसा पाणी पाजून मी उपवासी पोटी झोपायला लावलं असल. उपासी पोटी तुम्ही झोपल्यामुळं माय बापाची जबाबदारी मी पार पाडण्यात मी कमी पडलो असेल ज्ञानराजा, तर तुम्ही माझे अपराध पोटात घ्या. हे 2 बंधू रडतात. यात नवल नाही. नामा म्हणे संत कासा विस सारे लाविती पदर डोळ्यासी. संतान रडन नामदेवराने तर थार थार कपाळ बनवलं आणि समाधी स्थळावर तिथपर्यंत गेल्याच्या नंतर देवाच्याही डोळ्याला धार लागल्या. देव इतके रडतात आणि मग रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, देवा, अहो तुम्ही कोण रडता? ते नामदेव महाराज रडतात, त्यांचं प्रेमाचं नातं आहे. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई रडतात, त्यांचं गुरु शिष्याचं भावाचं नातं आहे. पण अख्खं जग ज्यावेळेस रडतं देवा, त्यावेळेस अश्रू पुसण्याचं काम तुमचं असतं. तुमचा कोण लागून गेला तो? असं म्हटल्याच्या नंतर पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी हाची उपयोगी देखीला नेणी, हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने आणि तो वाते टाळी वैकुंठ भोनासी. जो करील याची यात्रा तो तारेल सकळे गोत्रा, सकळे कुळी पवित्रा याचे दर्शने होते. अलंकापुरी ही शिवपीठ पूर्वी ते होते. नीलकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ इति पै केले. इंद्र येवण्या भूमिसी याग संपादिले इंद्रायणी इंदोरीसी पंचकोशया पासुनी. येथे त्रिविणी गुप्तसे भैरवापासुनी. भागीरथी वसे पूर्वटिका माया दिशेजे प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी येथे देवनी होती. पक्षी असती नास्ते उदकी. हे पंढरीहुनी सोपे जनाची हरावया पापे. कळीकाळ पोपलिया गोपे नचले अलंकापुरासी. आईसे सांगता हरिसी. हा अर्धा तास इतिहास सांगितल्याच्या नंतर का रडता म्हणणारी रुक्मिणी रडायला लागली. त्यावेळी देवानं म्हणलं, का ग रुक्मिणी, तू मला म्हणत होती तुम्ही कशाला रडता? आता मी तुला विचारतो, तू कशाला रडते? अहो देवा, हे काय वय का समाधीचं? 22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो
आणि वाळवंटापासून महाद्वारापर्यंत ज्याच्या पुढे अभिषेकाला बारी त्या जगाच्या बापाला पांडुरंगाला लढायला लावतो. मी याच्या करता रत नाही, याचे मायबाप किती पुण्यवान असतील. धन्य धन्य दयाचे कुसे ज्ञानदेव जन्मले, म्हणून धन्य माता पिता तयाची या. ज्ञानोबारा एवढी समाधी घेतली, पण धन्यता ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना दिली. तसं आजची धन्यता आपल्या यश भाऊ एवढे देशाकरता जरी शहीद झाले, पण ही धन्यता त्यांच्या मायबापाला द्यावी लागल की आपला मुलगा फौजी व्हावा अशी त्यांची इच्छा. आणि देश लढत लढत आपला प्राण समर्पित केला आणि दुसरा मुलगा देश सेवेसाठी लावला. त्या मायबापाच्या चरणी माझा कोटी कोटी विनम्र माता आहे बघा. त्या आईवडिला करता परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तांविषयी बोलत असतो. अख्खं कीर्तन जरी तुम्ही जर म्हणले 7 दिवस फक्त फौजीवरच बोला, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तू कोणतंच काही सांगू नका, तरीही मी बोलल. पण म्हणलं अभंग सुटला पाहिजेत आपला, नाही का. आणि देशभक्ताचं सुद्धा वर्णन होणं गरजेचं आहे. नाहीतर युट्यूबला टीव्हीला माझे कीर्तन प्रत्येक मी देशभक्तांविषयी बोलतो का, अरे कुण्या तरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे म्हणून आज आपली इथे कथा कीर्तन चालू आहेत. असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा मुलगा फौजी जन्माला येतो. पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल, पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल. पण आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपी चंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार. एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. त्यांच्या बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा, पण त्यांचं देशाकरता फार मोठं योगदान आहे दादा हो. असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही बघा. तर प्रत्येक ठिकाणी नाही का, आज तुमच्या गावात किती फौजी, किती जण आहेत, पंकज भाऊ आणखी किती आहेत, असं का त्यांच्या सुद्धा आई वडिला करता जोरदार टाळ्या वाजवा बघा, नाही का. नाहीतर खऱ्या अर्थानं बघा आज एवढा स्वाभिमान आहे की देश सेवा करणं म्हणजे कोणाची आहिऱ्या गेल्याची गोष्ट नाही बघा. आज एवढी देश सेवा आहे तर पैसा कुठेही भेटतो. नाहीतर आताच्या कालच्या राजकारणात जर डाव हाणला इकडचा तिकडे हाणला, नाही का, इतके वाटले तितके दाबले, काय कमाई करायला कुठेही बी बरं. पण खऱ्या अर्थानं इज्जत ही देशभक्तीत आहे महाराज, नाही का. हे खऱ्या अर्थाने कुणाच्या नशिबात लागत, हे कुणाच्याही नशिबात नसतं बघा. नाहीतर आज यांचा सोहळा एवढा थाटात संपन्न होत आहे. या परिवाराला तुमच्या गावाचंही काही नशीब आहे, असा हिरा आपल्या गावामध्ये जन्माला आला. नाहीतर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. एक 27 वर्षाचा जवान, एक घडलेली घटना सांगतो. एक 27 वर्षाचा जवान 2 महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, गावाकडे परतला. आई म्हणते, राजा 2 महिन्याच्या सुट्ट्या ओळखल्या राजा, लग्न उरकून घे. तातडीनं जवळची नातलं घातली मुलगी बघून लग्नाचा कार्यक्रम टोपला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा चालू आहे. केशवाय नमा, माधवाय नमा चालू पूजित पुष्टमीन दारात आला. पुष्टमीने दार ठोठावलं तर तो नवरदेव मुलाचा लाल पटक्यावाला बापही शिक्षित, ती हिरव्या लुगड्यावाली मोठ्या कुंकवाली आई शिक्षित. त्या नवरदेव मुलाच्या बापानं ते पोस्ट पाकिट घेतलं, काहीच कळत नाही नवरदेव मुलाच्या मांडीवर टेकवलं. त्याने त्यावरल्या फक्त 2 ओळी वाचल्या. सीमेवर वैरी आलेला आहे आणि त्याचा नायनाट करण्याकरिता मायभूमीवर तातडीनं बोलवलंय. तारकन उठला, उपर्ण बायकोच्या अंगावर फेकलं, नवरदेवाचा पोशाख उतरवला, मिलिटरीचा ड्रेस परिधान केला, लोखंडी पेटी दारात टेकवली आणि आईचं दर्शन घेतो. आई म्हणते, राजा अरे नुकतं तुझं लग्न उरकलं, सत्यनारायणाची पूजा अर्धवट सोडून कुठं चाला. आई आज माझ्या देशावर संकटाला आई मला गेलंच पाहिजेत. अरे राजा, आईच्या पायावर डोकं टेकवलं, आपल्या डोळ्याच्या आसून आईच्या पायाचा अभिषेक केला. आई शेवटचं दर्शन समज आता. आई जगदंबेच्या कृपेनं परत आलो, छत्रपती शिवाजी राजाच्या कृपेनं परत आलो तर राहिलेला सत्यनारायण परत उरकील. पण आज मला जावं लागल आई. अगं आई, मी जगून वाचून आलो तर आई मी तुझा, आणि वापस आलो नाही ना तर समजा माझ्या भारत मातेचा. बघा हेच वाक्य होते आमच्या इकडे. तिकडे थोर मराठामध्ये एक जवान शहीद झालते, शहीद शुभम मुस्तापुरे. तिथे मी ते आई वडिलांकरता तिथे भेटायला गेलो होतो बघा, नाही का. त्या ज्यावेळेस नाही का त्यावेळेस
शहीद शुभम मुस्ताफरे नाही का, त्यावेळेस तितकी त्यांच्या गावात तितकी गर्दी जमली, काही मीडियावाल्या पत्रकार मंडळींच्या लाई तुमचा शुभम देशाकरता शहीद झाला, तुमची काय प्रतिक्रिया आहे, काय सांगावं त्या बाईनं? साहेब, मी आळंदीची वारी केली, पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी केली, पण इतके माणसं मी पंढरपूरच्या वारीतही बघितलं नाही, पण ज्या दिवशी माझा शुभम शहीद झाला ना, अख्ख्या भारतातले माणसं माझ्या दारात आले, वाटलं माझ्या पांडुरंगाची वारीच माझ्या दारात आली बघा. बरोबर का? मग बरं का, देशभक्ताला पांडुरंगाची जरी उपमा दिली तरी कमीच आहे बघा. म्हणून मी बरं का, म्हणून देशभक्ताला म्हणून या जगामध्ये फक्त मी 2 पांडुरंग मानतो. कोणकोणते? एक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो, पण आमचा सीमेवरचा जवान आलेले संकट स्वतः देतो, म्हणून त्यांच्यावर उपकारच मानले पाहिजे दादा. हो, त्या आईनं सांगितलं, माझा शुभम म्हणला, आई जगून वाचून आलो तर तुझा, नाहीतर माझ्या भारत मातेचा. त्यानं त्याच खरं करून दाखवलं. आणि हा प्रसंग दुसऱ्या देशभक्ताच्या जीवनामध्ये घडून आला. तो देशभक्त मायभूमीवर लढायला गेला, पण मायबाप त्याच्या दुर्दैवानं दुपारा 2 वाजता वैऱ्याने घाला घातला. त्याच्या छातीत गोळी लागली. लाल मातीमध्ये गडबडा रोडत होता. सहकारी मित्राला बोलवलं, इकडे माझ्या राजा, मला देशाकरता फार काही पराक्रम गाजवायचा होता. छत्रपती शिवाजी राजाने आपल्या देशासाठी काय केलं नाही, बाजी प्रभूंनी काय केलं नाही, भगतसिंग राजगुरु सुखदेवाने आपल्या देशाकरता काय केलं नाही राजा, असं मला फार काही कार्य करायचं होतं, पण या समोरच्या वैऱ्यांनी हल्ला घातला, माझ्या छातीत गोळी लागली, आता मी मरतो. पण हा माझा मरणाचा संदेश माझा सहकारी मित्र नात्यानं तुला गावाकडे न्यावा लागल. अरे नुकतंच माझं लग्न झालं होतं, सत्यनारायणाची पूजा मी अर्धावट सोडून आलो राजा. घरी गेल्यावर माझी पत्नी थार थार कपाळ बळवल. त्याला सांग, वहिनी हातात तलवार घे आणि झाशीची राणी म्हणावं. अरे माझी 14 वर्षाची ताई तुझ्या गळ्याला धाय मोकुंडल दादा. अरे माझा भैया कुठे गेला? तिला सांग, ताई अगं तुझ्या जीवनातले 2 सण आज कायमचे संपले म्हणाव. तुझी भाऊबीज विसरून जा, अगं तुझ्या रक्षाबंधनाचा सण आज कायमचा संपला म्हणावं. पण राजा, ही गोष्ट ऐकून माझ्या गोरगरिबीचा इज्जतदार मामा त्या गर्दीमध्ये आला असेल. एखाद्या झाडाचा मंदिराचा एखाद्या खांब कवटाळून तोडत असेल. अरे त्या मामालाही आवर्जून भेट कधीच न सांगितलेली गोष्ट आज तुला सांगतो. अरे मी लहान असताना दिवाळीला माझ्या मामाच्या घरी गेलो. त्यानं त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यानं 1,500 हजाराचा मला ड्रेस घेतला, पण तो ड्रेस मी घातला नाही. मामा हा ड्रेस मी घालणार नाही, मग मला इंडियन आर्मी व्हायचं मामा, मला फौजीचा ड्रेस आणा. माझ्या मामानं उसने पासने दुसऱ्याचे व्याजानं पैसे घेतले आणि पुण्यावर मिलिटरीचा ड्रेस माझ्याकरता शिवून आणला आणि माझ्या अंगावर टाकला. घाल कपडे घातल्याने कोणी इंडियन आर्मी होत नाही बाबा. गरीब मामाची फजिती करतो का रे? पण एक लक्षात ठेव, या ड्रेसचं जीवनात एकदा तरी सार्थक कर, मग तुझा मामा तुला शलूक ठोकल. त्याच दिवशी माझा स्वाभिमान जागा झाला. माझ्या अंगामधलं रक्त सळसळून मामाच्या हातात मी हात दिला. म्हणलो, मामा माझ्या भारत मातेची शपथ घेतो, एक दिवस तरी तुमचा भाचा इंडियन आर्मी होऊन दाखवल आणि तुमच्यासारख्या गरीब मामाला एक दिवस तरी शरीफ ठोकरायला लावल. त्या मामाच्या डोळ्याला धारा लागल्या असतील, त्याच्या हातात हा मिलिटरीचा ड्रेस दे आणि तिरंगा आधी म्हणावं, मामा बघा तुमच्या भाच्यानं काय कर्तबगारी केली म्हणावं. अख्ख्या भारतातले माणसं त्याला लोटांगण घालत आहेत म्हणावं. राजा, आणखी एक तुला महत्वाचं सांगतो. माझे वडील हे हळव्या स्वभावाचे आहेत, त्यांना नाही दुःख सहन होणार. आताच त्याने अटॅक येऊन गेला. त्यांना सांग, बाबा तुमचा मुलगा अजून युद्धभूमीवर लढत आहे म्हणावं. पण राजा, माझ्या आईला मात्र खरं सांग. अरे तिनं दुसऱ्याची दोन्ही भांडी करून मला भरतीला माझा पैसा पुरवला. फार बिकट परिस्थितीतून आम्ही इथपर्यंत आलो. त्या माझ्या आईला मात्र खरं सांग. तिला म्हणा, अगं आई रडू नको आई, अगं तुझ्या पोटी आलेला हिरा आज देशाच्या कामी आला म्हणावं. आणि तो देशभक्त गडबडा रोळत होता. त्यानं रक्तानं भिजलेली चिमटभर लाल माती घेतली आणि सहकारी मित्राच्या कपाळाला लावली. मायभूमीची शपथ आहे तुला, एका बैमानाचा फरशा पडल्याशिवाय येऊ नको राजा. अरे मला देशाकरता फार काही करायचं होतं, पण या समोरच्या वैऱ्यांनी घाला घातला. आता मी मरतो, पण मरताना तुला सांगतो, हा माझा देश मी तुझ्या ताब्यात देतो.
कर चले हम फिदा से देशभक्त बघा. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे. अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. निश्चित तौर से देश भक्त ही बनेंगे. नाहीतर शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव अशा शहीद देशभक्तांची चरित्र वाचा, मग कळल की देशभक्ती या जगामध्ये कितपर्यंत पोहोचलेली आहे. नाहीतर तारीख होती 23 मार्च 1931 सालची घटना. लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये नाही का, लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये सांगितलं की चरणसिंह नावाचा वर सांगितलं की उद्या सकाळी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली. पण ठराविक वेळाच्या अगोदरच 12 तासांना फाशी द्यायची असं तयार तिथं पाठवल्या गेलं. पण झालं काय, अख्खी कैदी होती तिथं. चरणसिंह नावाचा वॉर्डनला त्यांना सांगितलं आताच्या आता आपापल्या कोठडीमध्ये जा. चरणसिंह नावाच्या वॉर्डननं सांगितल्याच्या नंतर सगळे कैदी आपापल्या कोठडीमध्ये गेले. पण एकमेकात कुजबुज करतात, का रे आज आपल्याला एवढ्या लवकर का बंद केल्या गेलं, नेमकं कारण काय असेल. त्याच वेळेस बरकत नावी तिथे होता आणि त्या बरकत नाव्याला विचारलं एका पंजाबच्या कैद्यानं, अरे बरकत, हे नेमकं का बंद केलं आपल्याला, आम्हाला का बंद केलं. त्यावेळेस त्या बरकत नाव्यानं सांगितलं, अरे ठराविक वेळेच्या अगोदरच 12 तासानं शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु या 3 महान देशभक्ताला, क्रांतिकार्याला फासावर द्यायचंय. पण ठराविक वेळेच्या अगोदरच 12 तासानं, म्हणून आपल्याला कैदेमध्ये बंद केल्या गेलेलं आहे. असं म्हटल्याच्या नंतर अख्ख्या कैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. अख्ख्या कैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. पंजाबचा कैदी तो पुढे आलेला, त्यानं सांगितलं, अरे आयुष्यात तुला मी इथं काही मागितलं नाही कैदेमध्ये, या सेंट्रल जेलमध्ये, पण तुझ्यामुळे हात पसरतो. एक काम कर, तू शहीद भगतसिंग यांची 14 नंबरची कोठडी आहे, त्यांचा काहीतरी पेन, वही, पुस्तक, कपडा, काहीतरी वस्तू मला घेऊन ये. कशा करता, ती वस्तू माझ्या घरच्या मुलांना दाखवे. अरे पेन ही भगतसिंगाचे, हे पुस्तक राजगुरूचं आहे, ही वही राजगुरूची, भगतसिंग, सुखदेवाची आहे. आणि मग तो असणारा तो गेला, बरकत नावी गेला, त्यानं काही वस्तू घेऊन आला, पण वाटाव्या कुणाला, इतकी गर्दी झाली. लकी ड्रॉ काढल्या गेल्या, ज्याच्या त्याला वस्तू वाटप केल्या गेल्या. पण झालं काय, त्या लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये 14 नंबरच्या कोठडीमध्ये इथे वीर क्रांतिकारी भगतसिंग आपल्या मस्तीमध्ये डोलत होते. त्याच वेळेला त्यांचे नेहमीचे आवडते वकील प्राणनाथ मेहता तिथे आले आणि त्याने सांगितलं, भगतसिंग, तुम्हाला काही माहिती आहे का, काय ठराविक वेळेच्या अगोदरच तुम्हाला 12 तासांना अगोदर फासावर जायचंय. त्यावेळेस भगतसिंग म्हणले, ते नका मला सांगू, तुम्ही मला दररोज नवीन नवीन पुस्तक मला वाचायला आणत होते, ते पुस्तक आणलं का नाही. प्राणनाथ मेहतानं डोक्याला हात लावला. वकिलांना, बाप रे, काय म्हणाव्या क्रांतिकार्याला, मरण जवळ आला असताना म्हणतात मला पुस्तक वाचायला आणलं का नाही. प्राणनाथ मेहता नावाच्या त्यांच्या आवडत्या वकिलांना ते पुस्तक घेतलं, नेहमीप्रमाणे त्यांच्या हातात दिलं. क्षणाचाही विलंब न लावता क्रांतिकारी भगतसिंगांनी पुस्तक वाचायला चालू केलं. पुस्तक वाचत असताना भगतसिंग पुस्तक वाचतात, प्राणनाथ मेहता म्हणतात, भगतसिंग, आता तुमची माझी या जीवनातली शेवटची भेट, आता उद्यापासून आपली भेट होणार नाही, तुमची आमची शेवटची भेट. पण एक, तुम्ही नेमका या जगातल्या जनतेला नेमका तुम्ही काय संदेश देता या भारतातल्या जनतेला. त्यावेळेस भगतसिंगानं सांगितलं, एकच संदेश द्या, काय, साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद हा माझा नारा भारतातल्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर प्राणनाथ मेहता तिथून निघून जाणार. पण त्याच वेळेला पुस्तक वाचणाऱ्या भगतसिंगांना सांगितलं, थांबा, काय, आता तुमची माझी कधी भेट होऊ शकत नाही, पण माझी आठवण एका व्यक्तीला काढा आवर्जून. कुणाला, सुभाषचंद्र बोस बाबू. त्यांनी या लढ्यामध्ये त्यांनी मला, सुभाषचंद्र बोस यांनी मला फार मदत केली. त्यांना सांगा की मरताना तुमची आठवण भगतसिंगांनी केली होतं म्हणून सांगा. असं प्राणनाथ मेहता
सांगितलं आणि प्राणनाथ मेहताने त्या वीर क्रांतिकारी भगतसिंगाला शेवटचा मानाचा मुजरा घातला आणि प्राणनाथ मेहता तिथून निघून गेले आणि प्राणनाथ मेहता निघून गेल्याच्या नंतर ही गोष्ट क्रांतिकारी भगतसिंगाच्या आईला कळली. आई, अहो गाय वासरू गायीकडे सोडतात आणि ज्यावेळेस दिवसभर ती गाय चरायला जाते, वासरू घरी असते, त्या वासराच्या ओढीनं गाय जशी पळत येते तशी त्या क्रांतिकारी भगतसिंगाची माय त्या लाहोरच्या सेंट्रल जेलच्या दिशेने कळालं की उद्या सकाळी माझ्या बाळाला फासावर जायचंय. आई पळतच आली आणि आईच्या डोळ्याला धारा लागलेल्या बघितल्या आणि क्रांतिकारी भगतसिंगांना सांगितलं, आई आता उद्या सकाळी मला फासावर जायचंय, त्यावेळेस रडू नको बर का आई. म्हणजे राजा, अरे आईचं हृदय रडू येतं. आई नको, तू जर रडली ना तरी ब्रिटिश इंग्रज अधिकारी म्हणते, अरे देखो ये वीर भगत सिंह की माँ कैसे रो रही, माँ वीरों की माँ रोती नहीं माँ. आप बताओ आई, जरा वेळेस मला फासावर देण्यात येईल ना त्यावेळेस आई तू त्यावेळेस तिथे येऊ नको. तू तिथे आली तर तुझ्या डोळ्याला धार लागतील. आई तुझ्या पायावर नतमस्तक होतो. आई येऊ नको त्यावेळेस. आई म्हणले, राजा मी येणार नाही, पण माझी कूस आज पवित्र झाली राजा. तुझ्यासारखा हिरा माझ्या पोटी जन्माला आला. खऱ्या अर्थानं माझी कूस पवित्र झाल्या गेली. खऱ्या अर्थानं अरे भगतसिंग ज्यावेळेस या भारताच्या गॅझेटमध्ये इतिहासात ज्यावेळेस नाव लिहिल्या जाईल त्यावेळेस तुझ्या नावाच्या सोबत माझंही नाव जोडल्या जाईल. असा क्रांतिकारी कोणाच्या पोटी जन्माला आला होता. माझ्या नावाला तुझ्यामुळे एवढं मोठे पण भेटलं राजा. खऱ्या अर्थानं मी येत नाही. आणि आईनं त्या बाळाला शेवटचा मानाचा मुजरा केला आणि तिथून आई निघून गेली. आई निघून गेल्याच्या नंतर आईची आठवण आली आणि वीर क्रांतिकारी भगतसिंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. आज आता माझी आई भेटू शकत नाही, पण जाऊ द्या, माझी भारत माता काय आणि जन्म देणारी माता काय एकच आहे. आणि त्या क्रांतिकारी भगतसिंगाने या भारताच्या मातीला व साष्टांग दंडवत घातला आणि आपल्या डोळ्याच्या आसूनं या भारत मातेचा अभिषेक केला आणि व्यायाम चालू केला. हे का जेलरनं बघितलं आणि विचारलं, अहो भगतसिंग, काही मिनिटात, काही वेळेत, तुम्हाला काही तासात तुम्हाला फासावर जायचंय आणि तुम्ही व्यायाम करता. हा व्यायाम जगण्याकरता का मरण्याकरता? त्यावेळेस त्या क्रांतिकारी भगतसिंगानं सांगितलंय, अहो तुम्हाला माहिती नाही मी का व्यायाम करतो. माझी आई दररोज देवपूजा करते आणि देवपूजा करत असताना मला म्हणते, भगतसिंग जा बाळा बागेतून फुलं घेऊन ये. मी दररोज, जेलर साहेब, दररोज माझ्या आईला बागेतून फुलं आणून देतो पूजे करता. पण माझी आई काय करते, टवटवीत फुलं देवाला व्हायची आणि कोमेजलेले फुलं बाजूला काढायची. मी एक दिवस माझ्या आईला प्रश्न विचारला, आई असं तू का करते ग? टवटवीत फुलं देवाला वाहते आणि कोमेजलेले फुलं बाजूला फेकून देते. त्यावेळेस माझ्या आईनं दिलेलं उत्तर फार गोडे जेलर साहेब. माझ्या आईनं सांगितलं, भगतसिंग, अरे तुझ्या या आईच्या देवाला आणि तुझ्या जन्म देणाऱ्या आईला टवटवीत फुलं आवडतात राजा, म्हणून मी देवाला टवटवीत फुलं वाहते. म्हणून सांगा जेलर साहेब, ज्या माझ्या आईनं आणि ज्या माझ्या आईच्या देवाला जर टवटवीत फुलं जर आवडत असतील तर ज्या भारत माते करता मी माझा प्राण समर्पित करत आहे त्या भारत मातेच्या कुशीमध्ये जाताना मी माझा सुकलेला चेहरा कसा नेऊ जेलर साहेब, म्हणून मी व्यायाम करतो. काय त्या क्रांतिकार्याचे विचार असतील बघा. आणि त्याने असं त्या जेलरला सांगितलं आणि विचारलं, शेवटची नेमकी काय इच्छा आहे तुझी? त्यावेळेस सांगितलं भगतसिंगानं, त्यावेळेस एक बेबे नावाचा एक सफाई कामगार होता, झाडपूस करणारा बेबे नावाचा सफाई कामगार. त्याला विचारलं, बेबे अरे आता तुझी माझी शेवटची भेट, पण एक काम कर, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईच्या हातचं मला एकदा शेवटचं जेवण करायचं. तो बेबे नावाचा सफाई कामगार स्वतःला भाग्यवान समजत होता आणि भगतसिंगाच्या चरित्रासोबत माझे नाव जोडल्या गेला आता. मी भगतसिंगाच्या आईच्या हातचं जेवण आणणार आणि या क्रांतिकार्याला हाताने माझ्या जेवू घालणार. असं तो बेबे नावाचा सफाई कामगार पळत गेला आणि भगतसिंगाच्या आईला सांगितलं, आई साहेब, अहो तुमच्या क्रांतिकारी भगतसिंगाने सांगितलं की माझ्या करता जेवण तयार करून दे, शेवटचं जेवण खायची इच्छा झालेली आहे.
म्हणून आईनं देवाला जसा नैवेद्य करतो तसं ताट दिलं त्या सफाई कामगाराजवळ, बेबेजवळ. पण तो बेबे नावाचा सफाई कामगार त्या लाहोरच्या सेंट्रल जेल पर्यंत आल्याच्या नंतर त्या गेटमॅननी अडवलं. आणि तिकडं भगतसिंग विचार करतात, आता माझ्या आईचं जेवण येईल, मग माझ्या आईचं जेवण येईल. तरी पण आणि याला इकडे अडवलं. इकडे बेबी नावाच्या सफाई कामगाराच्या डोळ्याला धार लागल्या. अरे क्रांतिकारी माझा वाट बघत असल. आणि भगतसिंग विचार करतात, आता माझ्या आईचं शेवटचं मला जेवण तरी खायला भेटल. आणि असं म्हणतात, माय मराव पण आशा उडाव, अशी म्हण आहे बघा आपल्यामध्ये. पण भगतसिंगाची आज माय जिवंत होती, पण भगतसिंगाची आज आईच्या हातचं जेवण करायची आज आशा मेली होती. पण त्यांनी विचार केला, जाऊ द्या, माझी आई जरी नसती, भारत माता माझी माताच आहे. परत साष्टांग दंडवत घातला या भारताच्या मातेला. आणि त्या वीर क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिन्ही क्रांतिकाऱ्यांनी हसत हसत आपला प्राण देशाकरता समर्पित केला, आपल्या या भारत देशाकरता. काय बोलावं या देशभक्ताविषयी, जितकं बोललं तितकं कमीच आहे. पण हे बघा, एक उदाहरण घेण्यासारखं आहे. इस्टेट करता मर्डर करणारे भाऊ आपण या जगामध्ये बघितलेत बघा. इस्टेटचा वाटा घेण्याकरता भाऊ बघितलेत, पण एक भाऊ आपला देशाकरता शहीद झाला, त्याच्या जागेवर मी जाणार असा आमच्या पंकज भाऊ सारखा एखादाच लाखात असतो बघा. नाहीतर विचार करा. म्हणून रामायण माझा विषय रामायणाचा विषय बघा. एकाच वाक्यात सांगतो रामायण, नाही का, एकाच वाक्यात माझा ग्रंथ विषयच रामकथेचा आहे. म्हणून एकाच वाक्यात तुम्हाला रामायण आणि महाभारत सांगतो बघा. रामायण ऐकायचं म्हणल्यावर आपण गुरुवारी ढोकमाळाचं रामायण आपण ऐकलेच, 7 दिवस लागतात. महाभारत लागतील 2-4 वर्षे त्याला. पण एकाच वाक्यात तुम्हाला थोड्याच वेळात, शॉर्ट अँड बट थोड्या वेळात तुम्हाला छोटं रामायण महाभारत सांगतो एकाच वाक्यात. कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत? एकाच वाक्यात. काय? माझ ते माझ आणि दादाचं तेही माझं, याला महाभारत म्हणतात. कळलं का? महाभारत कशाला म्हणतात आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. कळलं ना? माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं, काही संबंध नसलेल्या मित्रांसाठी आमच्या लाखो रुपयाचा चुराडा चालला आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात ईदभऱ्या बांधासाठी घशात कुऱ्हाडी घालतात. म्हणून त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण झालं तरी कुठं होतं बघा. म्हणून रक्त रक्तावर ज्यावेळेस उलटतं त्यावेळेस महाभारत घडतं. पण रक्त रक्तावर ज्यावेळेस प्रामाणिक वागतं ना, त्यावेळेस रामायणच घडतं बघा. जिवंत रामायण बघा. अरे त्या काळी प्रभू रामचंद्राची जागा इकडे भरताने पादुका सांभाळल्या, नाही का? तसा आमचा हेच भाऊ रामासारखा भाऊ आणि इकडे आमच्या पंकज भाऊनं भरतासारखी त्यांची जागा, त्यांची सेवा मी पूर्ण करणार असा एखादाच हिरा जन्माला येतो. म्हणून बर का, रक्त मी नेहमी सांगत असतो रामायण महाभारत. म्हणून यात घेण्यासारखे उदाहरण आहे. नाहीतर एक विचार करा, आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. आणि गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. आणि घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे.
नाहीतर रामायणातील पात्रांचा विचार करा. सक्के नाही सावत्र भाऊ आहेत. राम कौशल्यता, लक्ष्मण सुमित्रेचा, भरत कैकेयीचा, पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार करतो त्याचं नाव भरत. या बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे. नाहीतर मी नेहमी सांगत असतो बघा, ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहित नाही ते पण मढ्या मारत. धनंजय मुंडे साहेबांना आणि पंकजाताईने एकत्रित आलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांना आणि राज ठाकरे साहेबांना एकत्रित आलं पाहिजे. अजित दादानं आणि सुप्रियाताईने एकत्रित आलं पाहिजे. पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्या नाही का जागी आलं पाहिजे. याची खरी गरज आहे. ते सगळे एकच आहेत. पण आज सक्का भाऊ असताना आपण एकमेकाच्या दारासमोर दार पण तोंड पाहत नाही. किती मोठी शोकांतिका आहे बघा. तर विचार, अरे राजकारण्यातून आपण आदर्श घ्यावा असे राजकारणी आहेत आणि विचार करा ते सगळे एक आहेत आणि आपण सक्का भाऊ पक्के वैरी होतात. म्हणून आज असं उदाहरण बघा. नाही तर मी नाही एक घडले का, एक 27 विठ्ठल विठ्ठल नाहीतर बघा, दोन भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली. हे कावळ्याच्या जातीचे गावगाव टपून असतात. कावळे का? जखम तिथं टोच मारणार कावळ्याची जात. तसं दोन भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसते तो कावळा टपू नये. तो 27 वर्षाचा भाऊ उसात दारे धरतो आणि हा कावळा बिना आमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो, बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरूनच हाक मारतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ उसातून बाहेर आला आणि हा कावळा त्याला म्हणाला, गडी आहे का त्याचा? तू कुणाचा? तुझ्या भावाचा. म्हणजे आरती तालुकाभर तिकडे 40 गावना शर्टिंग करत फिरत, इकडे नांदगावना शर्टिंग करत फिरत आणि तू इथे उसात दारे धरतो. अरे घ्या उद्या दार वाटून. कोण? कावळा. पण त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर रागानं लाल होईल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. मग तर कावळा धरला, म्हणला अख्खं पेट्रोलचं कॅन आपलं वया गेलं. वयाचा विचार केला, अरे माझ्या वडिलाच्या वयाचाच पण तुझा मी मान राखतो, पण आज सांगण्याची बारी आज तुला सांगतो. अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कुणीच नाही, काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आते नाही, मामी नाही, कुणीच नाही. गावकरींनी वर्गणी मिळून आमच्या मायबापाचा दावा 13वा रुकून दिला आणि 13वीच्या दिवशी माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला मी पडून लढलो. माझा भैया म्हटला काळजी करू नको. अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो, तुला काही कमी पडू देणार नाही राजा. पण माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडे दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याची गुरं वळले आणि मला पुण्यात शाळेत शिकायला टाकलं. आणि योगायोग माझ्या भावाचं लग्न झालं. गरीब घराण्यातलीच पण माय सारखी वहिनी भेटली. तिनेही ठरवलं मी परिसरातली धुणी भांडी करल, पण माझ्या दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडे मोलकरीण झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं आमच्या कष्टाचं पान फेडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. म्हणून माझा दादा वहिनी अख्ख्या तालुक्यात त्या पुढाऱ्याच्या पाया पडले, पण एकाही बैमानाला आमची दया नाही आली. आता मी तर उसात दारे धरतो, याला माझा दादा काय करल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. माझ्या वडिलाच्या वयाचाच पण तुझा मी मान राखतो. नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण लावशील तर जोरात थोबाड फोडतो तुझं. म्हणजे कावळे हाणल्याशिवाय गाव सुधारत नाही बघा. म्हणून आज याची गरज आहे बघा. म्हणून इस्टेट करता मर्डर करणारे भाऊ आपण या आपल्या भारत देशात बघितले, पण एक भाऊ देशाकरता प्राण समर्पित केला, तेवढ्या ताकदीनं उभे राहून देश सेवा करणारा आपला पंकज भाऊसाठी परत जोरदार टाळ्या वाजवा बघा. आणि प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तांचा सन्मान करतो, म्हणून पंकज भाऊचा मी सत्कार करतो. या भाऊ पुढे हार घालून तुमचा सत्कार करतो. या उभे राहा, उभे. आणि माझा नियम आहे, तुमचा नसू दे. आपण फोटो काढा भाऊ. यावर ओके, धन्यवाद. बसा. जोरदार टाळ्या वाजवा बघा. एक विचार करा बरे. म्हणून एक लक्षात ठेवा, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है. ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है.
यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, मेरी जान जाए माता की। असो जे काही चुकीत असेल माझ्या बुद्धीचे दोष योग्य ज्ञानोबा यांचा प्रसाद गोड संयोजन या परिवाराने केलं, परिवाराला धन्यवाद देतो। आमच्या यश भाऊच्या चरणी माथा विनम्र करतो, त्यांनी आपला देशाकरता आपला प्राण समर्पित केला, असे देशभक्त नाही का खऱ्या अर्थानं आपल्याला स्वाभिमान आहे असे त्यांचे बंधू पंकज भाऊ असतील त्यांनाही धन्यता देतो। गावातले काही देशभक्त असेल त्यांनाही मी माथा विनम्र करतो। आणि आमचे आदरणीय यश भाऊचे वडील दिगंबर बाबा त्यांनी मला फोनच्या द्वारे निमंत्रण दिलं, त्या बाबालाही मी नमस्कार करतो नाही का। आणि गावकरी भजनी मंडळी असतील सगळ्यांची मला नाव माहिती नाहीत, आमचे संतोष भाऊ असतील, बबलू भाऊ शेलार असतील, यांनी केला होता 2 वर्षापूर्वी फोन ते, पण कोरोनामध्ये अडचण आली, पुन्हा एकदा फोन केला होता पण पुन्हा काहीतरी अडचण आली, पट्टन नसेल कुणाला कीर्तन बरं का, पण जाऊ द्या, जिवंत माणसांना न ठेवू द्या, पण शहीद झालेल्याच्या निमित्तानं पण आपल्याला कीर्तनाचा योग आला, बरोबर आहे का नाही। असो म्हणून त्या सगळ्या भजनी मंडळा आमचे विनेकरी बाबा असतील, गायनाचार्य महाराज असतील, इकडे आमचे संतोष भाऊ असतील, आमचे देशभक्त नाही का, तुम्ही पोलीस नाही का, असू द्या नाही का, तुमचे हप्ते आमचे सप्ते आपण एकाच घरात नाही का, नाही का, हो ना नाही का। आमचा एक भाऊ पोलीस आहे, माझे वडील पोलीस पाटील आहे नाही का, आपलं आपण दोघं एका रकमामधली माणसं नाही का, विनोदाने म्हणलो बरं का म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो मी। पोलिसावर स्पेशल कीर्तन करावं लागेल मला नाही का, म्हणून त्या आमच्या देशभक्तांनाही नाही का। म्हणून कोरोनाच्या काळामध्ये बघा, कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही ते व्हिडिओ बघितला असाल, आर्मी वाल्या मंडळींनी पोलीसवाल्या मंडळीला पेढ्याचे बॉक्स दिले का, की आज नाही का महाराष्ट्रातला एक न एक पोलीस आपल्या सगळ्यांच्या तैनातीसाठी रस्त्यावर उतरला होता बघा। कोरोनाची महामारी आली त्यावेळेस सगळे घरात बसले, पण हे यांनी अशा देशभक्तांनी सुद्धा इकडे महाराष्ट्र सांभाळला, या फौजीने तिकडे भारत नाही का जम्मू काश्मीरची बाउंड्री सांभाळली असेल, पण महाराष्ट्रातले नमुने काय सांभाळणं अवघड आहे महाराज। ते समोरचे दुश्मन ओळखणं ते सोपं आहे, पण हे नमुने तुम्हाला ओळखता येणं म्हणजे फार भाग्याची गोष्ट आहे। तुम्हालाही मी धन्यवाद देतो। आणखी आमच्या नाय डोंगरून आले आमचे 16 मराठाचे देशभक्त आमचे शिवाजी भाऊ मगर यांचे बंधू विजय भाऊ मगर असतील, त्यांचे छोटे बंधू विकी भाऊ मगर असतील, आमचे आदरणीय अनिल भाऊ नेरकर असतील, आणखी काही मंडळी असतील नाही का, सगळ्यांची मला नाव माहिती नाही, तुम्ही मला पांडुरंगाच्या स्वरूपात माझ्या सोबत आले आमचे विनोद डांगेजी असतील, आणखी काही महाराज मंडळी असतील, सकाळी बाबाचं काल्याचं कीर्तने बाबालाही धन्यवाद देतो। आणि गोड असे गायनाचार्य मृदंगाचार्य साऊंड सिस्टीम मुलाला तुम्हालाही नमस्कार करतो, आणि यश भाऊच्या आई वडिलांना नमस्कार करतो, आणि जे नमस्कार राहिले असतील त्यांनाही मी नमस्कार करतो, आणि जे घरी झोपले त्यांना इथूनच साष्टांग दंडवत करतो। म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी यश भाऊच्या चरणी समर्पित करतो। आणि झालेली सेवा माझे गुरुवर्य वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परमपूजनी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। जितनी मेहरबानियां आप लोगों